चॅप्टर नंबर 4 इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. तर विद्यार्थ्यांनो, आपण आतापर्यंत 3 टॉपिक आपले कंप्लीट झालेले आहे. सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 या भागाचे. तर तिन्ही टॉपिक्सचे सगळे व्हिडिओज मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहे. आता आज आपण नवीन चॅप्टर सुरुवात करणार आहोत. 4th टॉपिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता इन दिस चॅप्टर वी आर गोइंग टू कवर फर्स्ट पॉइंट एनर्जी ट्रान्सफर इन इलेक्ट्रिक सर्किट, सेकंड हीटिंग इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट, थर्ड magnetic effect of electric current. Here some questions are given. Can you recall how do we decide that a given material is a good conductor of electricity or is an insulator? तर विद्यार्थ्यांना आपण कंडक्टर अँड इन्सुलेटर रिलेटेड विथ इलेक्ट्रिसिटी अभ्यासलेला आहे इन आवर 9th स्टँडर्ड. आपल्याला माहिती आहे की गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी काय असतात, की ज्या सबस्टन्समधून किंवा ज्या मटेरियलमधून इलेक्ट्रिसिटी कॅन फ्लो इझिली, अशा सबस्टन्सला आपण गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी असे म्हणतो. अदर दॅन दीज आर दी बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी, दॅट मीन्स दीज आर दी इन्सुलेटर. तर अशा गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी सबस्टन्सचा रेजिस्टन्स हा व्हेरी लो असतो, वाईल इन्सुलेटर्स आर हॅव्हिंग हाय रेजिस्टन्स. See here, how do we decide a given material is good conductor or an insulator? आता या ठिकाणी क्वेश्चन या पद्धतीने विचारलेला आहे की एखादा सबस्टन्स हा गुड कंडक्टर आहे का बॅड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. हाऊ कॅन वी डिसाइड? सी हियर डायग्राम. इज इट अ कंडक्टर ऑर अन इन्सुलेटर? अँड इलेक्ट्रिकल करंट फ्लोज थ्रू सम मटेरियल. दीज मटेरियल्स आर कंडक्टर्स. आता या ठिकाणी एक स्मॉल एक्सपेरिमेंट आहे की अन इलेक्ट्रिकल करंट डज. दिस इज अन इलेक्ट्रिक बल्ब. या ठिकाणी हा एक सेल आहे आणि या ठिकाणी स्टील पेपर क्लिप आहे. आता या ठिकाणी काय करतोय आपण की विथ द हेल्प ऑफ दिस कंडक्टिंग वायर, द टू एंड्स ऑफ द कंडक्टिंग वायर वी आर कनेक्टिंग विथ द टू टर्मिनल्स ऑफ दिस सेल. देन देअर इज अ स्टील पेपर क्लिप अँड वन इलेक्ट्रिक बल्ब वी आर कनेक्टिंग इन दिस इलेक्ट्रिकल सर्किट. वेन वी कनेक्ट द टू एंड्स ऑफ दिस कंडक्टिंग वायर टू द सेल, the electric bulb start to glow. That means circuit is completed. म्हणजेच काय की स्टील पेपर क्लिप ही या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी कंडक्ट करते. दॅट मीन्स इट इज अ गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. देन इन द नेक्स्ट, अन इलेक्ट्रिकल करंट डझंट फ्लो थ्रू ऑल अदर मटेरियल्स. दीज मटेरियल्स आर नोन ॲज इन्सुलेटर्स. आता या ठिकाणी काय करतोय आपण की सेम इलेक्ट्रिकल सर्किट वी हॅव टू प्रिपेअर. फक्त इन्स्टेड ऑफ स्टील पेपर क्लिपच्या ऐवजी आपण एक प्लॅस्टिकचा टॉय या कंडक्टिंग वायरमध्ये जोडतो. यामुळे काय होतं, वेन वी कनेक्ट द टू एंड्स ऑफ दीज कंडक्टिंग वायर टू द सेल, देन बल्ब कांट ग्लो बिकॉज द इलेक्ट्रिकल सर्किट इज नॉट completed here, because plastic toy is not it is not a good conductor of electricity. It is an insulator. So from this simple experiment we can say that how the substances are a good conductor of electricity or they are an insulator. Second question, iron is a conductor of electricity, but when we pick up a piece of iron resting on the ground, why don't we get electric shock? आता या ठिकाणी क्वेश्चन कसा विचारला की आयरन इज अ कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. जो आयर्न आहे, लोखंड आहे, तो गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. परंतु जेव्हा वी पिकअप अ पीस ऑफ आयरन रेस्टिंग ऑन द ग्राउंड, जमिनीवर पडलेला एखादा लोखंडाची वस्तू जर आपण उचलत असेल, देन व्हाय डोंट वी गेट इलेक्ट्रिक शॉक? द स्टुडंट, इलेक्ट्रिसिटी इज नथिंग बट द फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स और फ्लो ऑफ निगेटिव्ह चार्जेस. आता या ठिकाणी इलेक्ट्रिसिटी कंडक्ट होण्यासाठी पोटेन्शियल डिफरन्स इज नेसेसरी. सो देर इज नो एनी पोटेन्शियल डिफरन्स इन बिटवीन आवर बॉडी or in between the body and ground, so that there is no possibility to flow of the charges, so that we can't get electric shock. We have learned in earlier standards about the static electricity. We perform various experiments regarding negatively and positively charged objects. तर विद्यार्थ्यांना आपल्याला स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी माहिती आहे, ज्यामध्ये आपण ग्लास रॉड, त्याच्यानंतर एबोनाईट रॉड्स वुलन क्लॉथवरती किंवा सिल्क क्लॉथवरती रब करतो. त्याचबरोबर कोम घेतो आणि आपल्या ड्राय हेअर्सवरती रब करतो. त्यामुळे एक प्रकारचे चार्जेस विच रिमेन्स फॉर अ शॉर्ट टाईम पिरियड, जे चार्जेस त्या बॉडीवरती क्रिएट होतात आणि ते थोडे स्टेबल राहतात, अशा चार्जेसला आपण काय म्हणतो, स्टॅटिक इलेक्ट्रिसिटी.
and this static electricity are due to the negatively and positively charged regarding with the negatively and positively charged objects. The reason behind objects becoming positively and negatively charged is the transfer of negatively charged particles from one object to the another object. त्या स्टॅटिक इलेक्ट्रिसिटीमध्ये जे ऑब्जेक्ट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज होल्ड करतात हे कशामुळे होतं तर रिझन बिहाइंड धीस is mainly the transfer of negative charged particles from one object to the another object. ज्या ऑब्जेक्टवरनं निगेटिव्ह चार्जेस ट्रान्सफर झाले दुसऱ्या ऑब्जेक्टवरती, ज्या ऑब्जेक्टवरती निगेटिव्ह चार्जेस जास्त आहे तो निगेटिव्हली चार्ज बॉडी राहील आणि ज्याच्यावरती निगेटिव्ह चार्जेस ट्रान्सफर होऊन गेले तो पॉझिटिव्हली चार्ज ऑब्जेक्ट राहील. इन प्रेवियस स्टँडर्ड वी ऑल्सो स्टडीड अबाउट द इलेक्ट्रिक करंट ऑल्सो. इन दिस चॅप्टर वी विल स्टडी अबाउट अन इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू अ कंडक्टिंग वायर. आता या टॉपिकमध्ये नेमकं आपल्याला अभ्यासायचं काय की या टॉपिकमध्ये इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू अ कंडक्टिंग वायर. कंडक्टिंग वायरमधून इलेक्ट्रिक करंट फ्लो कसा होतो, व्हॉट इज द फेनॉमिनॉन बिहाइंड इट. देन अन इलेक्ट्रिक करंट फ्लोईंग थ्रू अ रेजिस्टर. रेजिस्टरमधून वाहणारा इलेक्ट्रिक करंट, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, इलेक्ट्रिक मोटार, जनरेटर, ऑल दीज पॉईंट्स वी आर गोइंग टू स्टडी हिअर. नेक्स्ट, व्हॉट डू यू ऑब्झर्व इन द फॉलोइंग पिक्चर, विच इफेक्ट्स ऑफ द इलेक्ट्रिक करंट डू यू फाइंड. आता विद्यार्थ्यांना तुम्ही हे चित्र पाहत असाल. या ठिकाणी विच इफेक्ट्स ऑफ द इलेक्ट्रिक करंट डू यू फाइंड. आता या ठिकाणी जे चित्र आपल्याला दिसते की हीटर इज देअर, टी व्ही इज देअर, देन इलेक्ट्रिक बल्ब, टेबल लॅम्प, ऑल दीज इक्विपमेंट्स आर रन ऑन इलेक्ट्रिसिटी. दॅट इज द हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिसिटी. त्यानंतर फॅनसुद्धा इलेक्ट्रिक करंटवर चालतो. Again electric doorbell, which is an example of the magnetic effect of electric current. So these are the different effects of the electric current we will discuss in this chapter one by one. So student, here we have completed the introductory part of effects of electric current.